आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अंतर्गत ग्रॅज्युएटी नियमामध्ये मोठे स्पष्टीकरण, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. 31 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने DOPPW राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS अंतर्गत ग्रॅज्युएटी संबंधी महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. 26 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या ऑफिस मेमोरंडमद्वारे ग्रॅज्युएटीच्या मर्यादा आणि पुनर्नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबत असलेला गोंधळ दूर करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाइम्समधील अहवालानुसार ह्या स्पष्टीकरणामुळे विशेषतः लष्करी सेवेनंतर नागरी सेवेत पुन्हा नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम स्पष्ट झाले आहेत. पुनर्नियुक्ती कर्मचाऱ्यांसाठी मोठा नियम बदल. DOPPWच्या निवेदनानुसार केंद्रीय नागरी सेवा ग्रॅज्युएटी पेमेंट NPS सुधारणा नियम 2025 अंतर्गत महत्त्वाची अट लागू करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच निवृत्ती ग्रॅज्युएटी, सक्तीची निवृत्ती ग्रॅज्युएटी किंवा अनुकंपा ग्रॅज्युएटी घेतली आहे आणि त्यानंतर त्यांची पुन्हा सरकारी सेवेत नियुक्ती झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीच्या कालावधीसाठी स्वतंत्र ग्रॅज्युएटी मिळणार नाही. पहिली अट, स्वतंत्र सेवेसाठी ग्रॅज्युएटी मिळू शकते जर एखादा कर्मचारी आधी स्वायत्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSUमध्ये कार्यरत होता आणि त्यानंतर त्या संस्थेच्या परवानगीने सरकारी सेवेत दाखल झाला असेल तर त्या कर्मचाऱ्याला सरकारी सेवेसाठी स्वतंत्र ग्रॅज्युएटी मिळेल. ही रक्कम त्याने आधी मिळवलेल्या ग्रॅज्युएटीपेक्षा वेगळी असेल. यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी दुहेरी सेवेसाठी लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होते. दुसरी अट, एकूण ग्रॅज्युएटीवर मर्यादा लागू. एम्प्लॉय ग्रॅज्युएटी न्यूज 2026. सरकारने एक महत्त्वाची मर्यादा देखील निश्चित केली आहे. स्वायत्त संस्था, PSU आणि सरकारी सेवा या दोन्ही ठिकाणी केलेल्या सेवेसाठी मिळणारी एकूण ग्रॅज्युएटी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावी. ही मर्यादा कर्मचाऱ्यांच्या एकूण सेवा कालावधी आणि शेवटच्या वेतनाच्या आधारावर निश्चित केली जाईल. कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाचे? पुनर्नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रॅज्युएटीबाबत नवीन नियम समजून घेणे आवश्यक. दुहेरी ग्रॅज्युएटी मिळेल का नाही याबाबत आता स्पष्टता. NPS अंतर्गत नियम अधिक पारदर्शक झाले. या नव्या स्पष्टीकरणामुळे NPS अंतर्गत ग्रॅज्युएटीबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. विशेषतः लष्करी सेवेनंतर नागरी सेवेत येणारे कर्मचारी आणि PSUमधून सरकारी सेवेत येण्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारचा हा निर्णय पारदर्शकता वाढवणारा असून भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी कर्मचाऱ्यांना अधिक स्पष्ट दिशा देणारा आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा.